आयफेल टॉवर उभारण्यासाठी 18,000पेक्षा जास्त लोखंडी बीम वापरण्यात आलेले आहेत आणि या टॉवरचं वजन आहे 10,000 टन. पण तुम्हाला एक गंमत माहित आहे का? भरधाव वेगानं कधी वारं सुटलं ना तर हा टॉवर थोडासा हलतो. आणि जर उन्हाळ्यामध्ये पॅरिसचं तापमान वाढलं ना तर या टॉवरची उंची 15 सेंटीमीटरनं वाढते. हे सगळं ऐकून आश्चर्य वाटलं ना तुम्हाला? परंतु तरीही हा टॉवर सुरक्षित राहतो, धोकादायक ठरत नाही, कारण त्याची उभारणीच तशी केलेली आहे. ही सगळी इंजिनिअरिंगची कमाल आहे. हा संपूर्ण टॉवर उभा करायला 2 वर्ष लागली होती आणि मुख्य म्हणजे दर 7 वर्षांनी या टॉवरची रंगरंगोटी केली जाते. त्यामुळे या टॉवरमध्ये वापरलेलं जे लोखंड आहे ना ते गंजत नाही. आयफेल टॉवरचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे 19व्या शतकातल्या वैज्ञानिक प्रगतीला पाठिंबा देणाऱ्या 72 फ्रेंच शास्त्रज्ञ, अभियंते आणि गणितज्ञांची आडनावं आयफेल टॉवरवर कोरलेली आहेत. टॉवरच्या पायथ्याशी 4ही बाजूंनी ही नावं कोरलेली आहेत. आणि आता पुन्हा येत्या वर्षभरामध्ये जेव्हा आयफेल टॉवर परत रंगवला जाणार आहे तेव्हा त्यात 70 महिला संशोधकांची नावं ऍड केली जाणार